ओकेस? हो. काय झालं? नाही, काही नाही. वाईट स्वप्न पडलं. बस मीरा बस. माझा ना पेशन्स संपत चालला आता. पुन्हा पुन्हा तेच ना मला आता इरिटेट व्हायला लागलंय. एकदा दोनदा समजून घेऊ शकतो मी, पण आता नेहमीच झालंय. कधी अचानक गायब होतेस, कधी रडतेस, कधी असं दचकून उठतेस. विचारलं तर काहीच नाही. मीरा, तू आई म्हणालीस. का म्हणालीस आई? काय झालंय सांगशील मला? वेदाचे बाबा, हे बघा, मलाही वाटतं की तुम्हाला सगळं सांगून टाकावं, पण मलाही माहिती आणि तुम्हालाही माहिती आहे, मी जर बोलायला गेले तर त्याचं सगळं मूळ तुमच्या आईपर्यंतच जाणार आहे आणि पुन्हा तेच सगळं सुरू होणार आहे. मला ना असं वाटायला लागलंय की हे सगळं आपल्या जीवनाचा, आपल्या जगण्याचा ना भाग झालाय. झोप झोप. ह्या सगळ्यावर नक्की काय सोल्युशन असेल? वेदाचे बाबा, मला तुम्हाला खरंच अगदी सगळं सांगून मोकळं व्हावंसं वाटतंय, पण मी काहीच करू शकत नाहीये. तुझी ही जी योजना आहे ती साधी सुधी नाही. यासाठी तुला अतिरिक्त शक्तीचा वापर करावा लागेल आणि एकदा त्या शक्ती जागृत झाल्या की मागे फिरणं शक्य नाही. मार्जरी, मी मागे फिरले असते तर मी संपले असते. गेले काही दिवस मी फक्त हरत आली आहे. माझा कालमुखमणी माझ्यापासून हिरावून घेतला. माझ्या डोळ्यांसमोर मला माझं वृद्धत्व उभं दिसत होतं. देवयानीचा आत्मा कवडीतून बाहेर आला होता आणि मीराने माझ्या कवड्याही घेतल्या होत्या. मी जवळ संपले होते. माझी शक्ती क्षीण झाली होती. माझं शरीर माझी साथ सोडत होतं आणि मला माझा अंत माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता मार्जरी. पण फक्त एका गोष्टीमुळे आज मी तुझ्या समोर जिवंतच नाही तर पूर्वीसारखी अधिक अजेय उभी आहे. आणि ती गोष्ट म्हणजे माझी इच्छाशक्ती. माझ्या इच्छाशक्तीमुळे आज मी टिकून आहे मार्जरी. मी याच क्षणाची वाट पाहत होते. आता पुन्हा तुझ्या डोळ्यात तोच ज्वालामुखी दिसतोय. आता खरी मंजिरी परत आली आहे. मार्जरी, हे युद्ध आपल्याला साध्या शक्तींनी जिंकता येणार नाही. त्या महागौरीने स्वतः हस्तक्षेप केलाय. त्यांनी प्रत्येक वेळी मला कमकुवत समजलंय. पण यावेळी काहीही झालं तरी मी माझ्या कवड्या मिळवणारच. अतिरिक्त शक्ती जागृत कर. काळ्या शक्तींना तुझ्या आदेशाखाली आण. मी तुझ्या सोबत आहे. मार्जरी, मला खात्री आहे की माझी युक्ती यावेळी फसणार नाही. आणि त्या मायाचं काय? माया, तिला ज्या कारणासाठी मी माझ्या सोबत आणलंय ते काम आता तिला पूर्ण करायचंय आणि त्याची सुरुवात आजपासून होणार आहे. कदाचित सुरुवात झाली असेल
माय गॉड मला भीती वाटते. मी जर हे काम केलं, पकडले गेले तर मेले, आणि नाही केलं तरी मेले. दोन्ही साईडने मरण आहे माझं. नाही नाही, पण हे करावं लागेल, मला हे करावं लागेल. सँडविच चाललंय माझा. ओके ओके, मी आज जाईन. हा स्प्रे अथर्व आणि मीरावर मारून त्यांना बेशुद्ध करेन, आणि मग त्यानंतर मला कवड्या शोधायच्यात. ओके 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 ओके, रिस्क आहे, पण माया हे करावं लागेल. ओके, प्लीज गॉड सेव्ह मी. वाह मंजिरी वाह, हा असा प्लॅन आहे तर तुझा. स्वतः कुठेतरी गायब झाली आहेस आणि या मायाला पाठवलंयस तुझा प्लॅन पूर्ण करायला. मी तुझा हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. काहीही झालं तरी तुझी माया तुझा प्लॅन पूर्ण करू शकणार नाही. बस हेच हवं होतं मला. तुम्ही आता या मायासोबत खेळत बसा, तोपर्यंत मी माझा मोठा डाव टाकते. मीरा, तू जर यावेळी माझ्या पायावर नाक घासून कवड्या परत दिलं नाहीस ना, तर नाव बदलेन मी माझं.